सीतेची मरण आम्हा सर्वाचे एवढे करावया कंदनासे उचित तुम्हासे नभे श्रीराम स्वामी. आमचं लेकरू म्हणून सांगितलं बाळ आहे आणि त्याला जर तू मारलंस तर आम्ही एकही वाचू शकणार नाही म्हणून सांगितलं. म्हणून असणार तुला काय उचित आहे, तुला काय असणारी शोभा देत आहे ते कार्य असणार तुम्ही करा असं त्या ठिकाणी राजे दशरथ असणारे आणि त्या ठिकाणी परशुरामजीला बोलतात. मे पुत्रा त्र्याती दिना पुत्र भय अति कृपणा मद द्यावे पुत्र दान घाली लोटांगण मी असणारा पुत्रासाठी दिलंय म्हणून सांगितलं. मी कृपण आहे, माझी एक आंधळ्याची काठी म्हणून सांगितलं प्रभू रामचंद्र. मी असा कृपण आहे माझ्या मुलाविषयी. म्हणून तू काय कर, विनंती करतो दर्शन घेतलं आणि माझ्या रामावर संघर्षावर युद्ध करू नको, माझ्या रामाला मारू नको असं त्या ठिकाणी बोलतात. आयसे दशरथ भाषे ते उपेक्षुनी या समजता जेते होता रघुनाथ भागवती ते स्वय आला. अशी त्या दशरथ राजानं विनंती केली परंतु त्या बोलण्याची उपेक्षा केली पुन्हा परशुरामानं. आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र होते त्या ठिकाणी धावून असणारे आणि त्या ठिकाणी गेलेले तर राम श्री राम सुंदरे श्रीराम रामा ते निवारे रामा श्रीराम प्रीती पुरी ऐके करी निज बोध. काय म्हणतात बाबा, युद्ध कुणाचं एक राम आणि एक असणारा श्रीराम. राम कोण? परशुराम. आणि एक दाशरथी राम, दोघांचं युद्ध. आता दोघं कोण आहेत? अवतार पुरुष आहेत. रामही असणारा देव आहे आणि परशुरामही देव आहे. दोघांचं युद्ध आहे म्हणून सांगितलं आपल्या तुम्हा आम्हाला दिसायला युद्ध, पण त्यांचा नीच ऐक्य बोध त्या ठिकाणी असणार आपल्याला पाहायला मिळेल. दोघही एकच आहेत पण आपल्याला त्या ठिकाणी त्यांची भांडणं दिसतात, त्यांचं युद्ध दिसतंय पण असं काही नाही. त्या दोघांचा निज संग्राम सुर नर विराते दुर्गम युधे पावने निज वर्म उपरम निज बुधी. सांगितलं त्या दोघांचं असणार युद्ध असंय की सूर नर किन्नर गंधर्व असे सर्व लोक आहेत म्हणून सांगितलं. त्यांच्या पुढे काही चालणार नाही कारण एक दाशरथी राम आहे आणि एक परशुराम आहे. जमदाग्नी ऋषीचा एक मुलगा, एक दशरथाचा मुलगा आहे. त्यांच्या असणाऱ्या युद्धाचा काय सांगावा, अशा प्रकारे असणारे सांगता येणार नाही. अशा प्रकारचे दोन्ही निगडे वीर आहेत अशा प्रकारे सांगितलं. देखोन या रघुनंदना भाग्रव सोडे दारुण बाणा श्रीरामे सांडिले तोडून हृदय परिपूर्ण जमदग्न. दोघांचं युद्ध सुरू झालंय. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सावध आहेत. तिकडून रागाच्या भरामध्ये, कारण राग कोणाचा आहे? त्या ठिकाणी असं जमदग्नीचा राग होता ना परशुरामाजवळ. त्या रागाच्या भरामध्ये मागे पुढे बघणार आणि बाणाचा वर्षाव प्रभू रामचंद्रावरती करू लागले पण एकही बाण प्रभू रामचंद्राकडे येऊ दिला नाही. प्रभू रामचंद्राने इतकी सावधानता वापरली त्या ठिकाणी परशुरामजी बाण सोडू लागले. परशुराम सोडे दुगात्रे श्रीराम निवारे क्षण मात्रे भूपिसाळी निर्वाण क्षेत्रे ती रघुवीरे निवारी. निर्वाण बाण सोडले, एकही बाण प्रभू रामचंद्राला लागू दिला नाही. प्रभू रामचंद्राने निर्वाण अस्त्र सोडले, निर्वाण शस्त्र सोडले म्हणून सांगितलं. सगळ्याचं निवारण प्रभू रामचंद्राने परशुरामाच्या अस्त्रांचं शस्त्रांचं केलेलं आहे. रेणुका दिल्या बागर वाहते दोन्ही आपुल्या निदात्मशक्ती सर्व शस्त्रांच्या अंते त्या निर्वाणास्त्रे सोडाव्या. सगळे शस्त्र परशुरामजींनी सोडले. एकही शस्त्र असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला इजा करू शकलो नाही कारण सगळ्याचं निवारण केलं. आणि ज्या वेळेस रेणुका मातेचं आणि परशुरामाचं संभाषण झालं त्यावेळेस त्या रेणुका मातेनं दोन असणाऱ्या त्या ठिकाणी काही एक शक्त्या दिल्या की तुला ह्या कामाला येत्या युद्धामध्ये म्हणून त्या शक्त्याही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सोडल्या पण त्या शक्त्याचंही काही चाललं नाही. प्रभू रामचंद्राच्या पुढं त्यांचं निवारण प्रभू रामचंद्राने केलं. त्या काळे कराय उभय शक्ते दानुनी राहिल्या राम प्रते ती ओव
ओवाळणे रघुपती श्रीराम बात्या प्रती प्रवेशल्या आता ते शक्य सोहळ्या आईने दिलेला रेणुका मातेने दिलेले शक्य असणारे परशुराम सोहळ्या बरोबर शक्याने ओळखलं आपला सांभाळ करणारा राम आहे हा आणि याच्यावर आपण कसा असणार इजा करावा याला आपण कसं मारावा म्हणून त्या शक्तीने काय केलं प्रभू रामचंद्र उभे होते त्यांना जसं एखादी स्त्री ताटानं ओवाळते ना तशा प्रमाणे ते शक्तीने असणार प्रदक्षिणा घातल्या ओवाळलं आणि प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये जाऊन बसल्या बागरो म्हणे नवलाता माझ्या शक्ती यावे माझ्या हाता त्या प्रवेशल्या श्रीराम बात्या साई रघुनाथा त्या झाल्या परशुरामानं ओळखलं मी शक्त्या सोहळ्या आणि त्या प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये बसल्या जाऊन अरे माझं शस्त्र प्रभू रामचंद्राच्या दुश्मनाच्या भात्यामध्ये बसतंय हे काय भानगड असावा प्रभू रामचंद्राला प्रसन्न झाले माझ्या शक्त्या प्रभू रामचंद्राच्या भात्यात बसल्या अरे माझ्या हातचं गेलं आज त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी परशुरामाला वाटू लागलं माझ्या निर्वाण शक्ती जाऊन राहिल्या श्रीरामा प्रते हे आचार्य मानून चेते क्षणे वचनक्ते बोलत परशुरामाने विचार केला माझ्या शक्त्या त्यांनी रामाला काहीच केलं नाही प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये जाऊन बसल्या आणि हे असं अघटित कर्म या ठिकाणी घडलं म्हणून छळ करायचं ठरविलं परशुरामाने आणि काय बोलू लागले ऐका जी जी छत्र केले ते सोय तो निवारिले पर्यापुली नाही सोडिले हे निवाले रघुनाथा हे रघुनाथा हे रामा मी इतके निर्मळीचे शस्त्र सोडले सगळ्यांचा असतं त्या ठिकाणी प्रतिकार केला असता पण तो एकही निर्वाणीचं शस्त्र सोडलं नाही एकही शस्त्र माझ्यावरती सोडलं नाही याचं कारण काय मला सांग बरं दानाचे शस्त्रांचे निवारे परिणेचे शस्त्रांचे प्रेरणा हिची तुझ उणेपणा शर्य संपूर्ण तुझ नाही सांगितलंय रामा तुझ्या शौर्य नाही तू सूर्यवीर नाहीस म्हणून सांगितलं तुला फक्त शक्तीचं निवारण करता येतंय तुला बाणाचं निवारण करता येतंय शास्त्राचं निवारण करता येतंय पण शत्रूवर बाण सोडायचं तुझ्याकडे कला नाही म्हणून तुझ्या असणार तुला कमीपणा आहे तू सूर्यवीर नाहीस असं परशुराम प्रभू रामचंद्राला बोलले ऐकोने परशुराम वचन श्रीराने केले नमन ब्रह्मा पुढे उणेपणा सर्वता जाणे आम्हासी त्यावेळेस असं बोलल्याच्या नंतर हात जोडले परशुरामाला प्रभू रामचंद्राने नमन केलं आणि सांगितलं आम्ही शस्त्र कोणावर धरतो तुम्हाला माहिती का ब्राह्मणाच्या पुढे असणारा आम्हाला कमीपणा चालतो आम्ही ब्राह्मणावर असणारं शस्त्र सोडत नाही हा आमचा धर्म आहे आमचा नेम आहे असं प्रभू रामचंद्र बोलले भागरवा परशु तुझ्या हाते नकंठ पिलाचे तुझा प्रते जे करणे असेल तुझे जेते ते त्वानिचे ते हे प्रभू रामचंद्र आता उरलंय काय तुमच्याजवळ फक्त कुराळ उरली गणपती बाप्पाने दिलेली त्या कुराळीला असणार माझा गळा छाटायचा असला तरी छिंदू शकतात तुम्ही पण मी शस्त्र तुमच्यावर सोडणार नाही कारण आमचं धर्म आहे तुम्ही ब्राह्मण आहेत आणि आम्ही ब्राह्मणावर शस्त्र धारण करत नाही असा आमचा धर्म आहे अशा प्रकारे असणारे आम्ही सूर्यवंशातले आहेत म्हणून सांगितलं म्हणून तुम्हाला काय जे करायचं असेल ते करून घ्या पण मी शस्त्र तुमच्यावर सोडणार नाही गाय ब्राह्मण करावया घाते स्वप्नी नृपते मनोरथ त्यावर उतरे शस्त्र हात आईचा सूर्यवंशात असा सूर्यवंशाच्या राजाचा नेम आहे गाय आणि ब्राह्मणावर मी शस्त्र असणार धरणार नाही असा आमचा धर्म आहे म्हणून तुम्ही ब्राह्मण असल्यामुळं तुमच्यावर मी शस्त्र सोडू शकत नाही असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणारे बोलले गाय आणि ब्रह्मा पुढे अमुते